गुड मॉर्निंग. सेक्रेटरी प्रॅक्टिसेस इयत्ता 12वी या विषयाचा आपला एक जो शेवटचा लेटर जो बाकी आहे तो या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. करस्पॉन्डन्स विथ द डिपॉझिटर यामधला चौथा जो लेटर आहे आणि शेवटचा लेटर आहे हा आपण डिस्कस करणार आहोत. यापूर्वीचे सगळे लेटर काल आपण 20 फेब्रुवारी रोजी डिस्कस केलेले आहेत क्लासरूम मध्ये. तर चौथा जो लेटर आहे तो कशा संदर्भात आहे लक्षात घ्या. रिपेमेंट ऑफ द डिपॉझिट. आपण डिपॉझिट होल्डरला रिपे करणार आहोत, परत फेडणार आहोत, त्या संदर्भातलं पत्र आहे. सो नॉर्मली डिपॉझिट हे कधी फेडलं जातं सो लक्षात घ्या. ऑन द मॅच्युरिटी ऑफ द टेन्युअर ऑफ द डिपॉझिट. टेन्युअर म्हणजे कालावधी. एकदा मुदत संपली, सपोज 2 वर्षासाठी जर डिपॉझिट घेतलं असेल पब्लिक कडून, तर 2 वर्षाची जर मुदत संपली तर आपण हे डिपॉझिट होल्डरला परत करणार आहोत. सो ऑन द मॅच्युरिटी ऑफ द टेन्युअर ऑफ द डिपॉझिट, जेव्हा डिपॉझिटचा कालावधी संपेल तेव्हा इट इज बाइंडिंग ऑन द कंपनी टू रिपे द डिपॉझिट. बाइंडिंग म्हणजे कंपल्सरी आहे कंपनीवर की त्यांनी हे डिपॉझिट ज्यांनी दिलंय त्या व्यक्तींना परत फेडलं पाहिजे. अँड दॅट इज व्हेरी कंपल्सरी. पण म्हटलं डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ डिपॉझिट इज रिझल्टिंग इन हेवी पेनल्टी, इन द लेव्ही ऑफ हेवी पेनल्टी. की सपोज जर कंपनीने डिपॉझिट रिपे केलं नाही वेळेवर तर कंपनीला पेनल्टी लागू शकते. लेव्ही ऑफ पेनल्टी या शब्दाचा अर्थ आहे की डिपॉझिट जर वेळेवर परत फेडलं नाही तर कंपनीला हेवी पेनल्टी लागू शकते. ती पेनल्टी मोठ्या प्रमाणावर असू शकते. लेव्ही केली जाऊ शकते म्हणजे लादली जाणे. लेव्ही करणे या शब्दाचा अर्थ आहे लादली जाणे. सो द लेटर ऑफ रिपेमेंट ऑफ डिपॉझिट इज टू बी सेंड टू द डिपॉझिटर. पत्र पाठवावं लागेल त्या लोकांना की तुमचं डिपॉझिट आम्ही परत फेडतोय. हे पत्र कंपनी डिपॉझिट होल्डरला पाठवणार आहे. वेन द डिपॉझिट इज टू बी रिडीम्ड. ज्यावेळेस डिपॉझिट फेडलं जाईल त्याआधी त्यांना पत्र पाठवून सूचित करायचंय की तुमचं डिपॉझिट आम्ही पाठवत आहोत. सो लेटर इन्फॉर्म डिपॉझिटर्स दॅट द फिक्स डिपॉझिट रिसिप्ट, FDR जी आहे फिक्स डिपॉझिट रिसिप्ट इज रिसिव्ड बाय द कंपनी. ही आधी तुम्हाला डिपॉझिट होल्डर कडून घ्यावी लागेल FDR मागवून, आणि तुम्ही काय करणार आहात त्यानंतर हे पत्र पाठवणार आहात. सो दिस लेटर इन्क्लूड इन्फॉर्मेशन अबाउट द रिपेमेंट ऑफ द डिपॉझिट. डिपॉझिट परत फेडण्याबाबत या लेटरमध्ये सगळं विस्तारितपणे सांगितलं जाईल. आणि त्यामध्ये काय असणार आहे तर टेन्युअर ऑफ द डिपॉझिट, की डिपॉझिटचं कालावधी काय होतं, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट नंबर काय आहे, त्यानंतर डिपॉझिटची अमाऊंट किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, मॅच्युरिटी अमाऊंट किती आहे, ठीक आहे, टॅक्स काही कापला असेल तर ते किती आहे, नेट अमाऊंट आफ्टर टॅक्स तेही त्यामध्ये पत्रामध्ये व्यवस्थितपणे सविस्तर लिहिलं जाईल. सो ड्यू डेट ऑफ द पेमेंट ऑफ डिपॉझिट ही सुद्धा ह्यामध्ये आपल्याला इन्कॉर्पोरेट करावी लागेल. ठीक आहे. सो पत्र कशा पद्धतीने चाललंय ते पहा. सगळ्यात आधी कंपनीचं नाव, त्यानंतर रजिस्टर्ड ऑफिस, त्यांचा पत्ता आणि CIN नंबर म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर ऑफ द कंपनी, हे सगळं लिहावं लागेल. त्यानंतर वेबसाईट, ईमेल ऍड्रेस आणि ज्या तारखेला हे पत्र लिहिलं गेलंय त्या पत्राची तारीख इथे तुम्हाला नोंदवायची आहे. त्यानंतर फोन नंबर, फॅक्स नंबर, रेफरन्स नंबर आणि त्यानंतर ज्या डिपॉझिट होल्डरला तुम्ही ते पत्र पाठवत आहात त्याचं नाव आणि पत्ता विथ पिनकोड लिहायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही मेन मायन्याला जाणार आहात. सब्जेक्ट लिहायचंय तुम्हाला रिपेमेंट ऑफ द फिक्स डिपॉझिट. हे कंपनी सेक्रेटरी डिपॉझिट ज्यांनी आपल्या कंपनीत भरलंय त्या लोकांना हे पत्र लिहिलंय. त्यामुळे त्यांना नाव लिहिताना डिअर सर किंवा डिअर मॅडम हे आपल्याला लिहावं लागेल. दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट युअर फिक्स डिपॉझिट रिसिप्ट नंबर 5925. तुम्ही नंबर काही लिहू शकता. डेटेड 1 डिसेंबर 2017 फॉर ₹1 lakh will be due for the repayment on 30th November 2019. ही 2 वर्षाची साधारण FDR आहे, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट, जी डिपॉझिटरनी कंपनीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवले होते त्याची पावती. त्या संदर्भात हे कथन केलंय की तुमची फिक्स डिपॉझिट रिसिप्ट जी 1 डिसेंबर 2017 ची आहे, 1 लाख रुपयाची आहे, जिची रक्कम आम्ही 30 नोव्हेंबर 2019 रोजी देणार आहोत, हे त्यामध्ये तुम्हाला नमूद करावं लागेल. हे पत्र कधी लिहिले नीट लक्षात घ्या. 13 नोव्हेंबर 19 ला लिहिलंय. आणि हे जे डिपॉझिट आम्ही परत फेडणार आहोत हे किती तारखेला 30 नोव्हेंबर 2019 ला परत फेडणार आहोत. म्हणजे पत्र आधी लिहून तुम्हाला सूचित करायचंय की आम्ही 30 नोव्हेंबर 2019 ला तुमचं डिपॉझिट परत करणार आहोत.
हे कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीनी डिपॉझिट होल्डरला इन्फॉर्म करायचं आहे पत्राद्वारे. वी हॅव रिसिव्ड फ्रॉम यू ओरिजिनल डिपॉझिट रिसिप्ट. आम्हाला तुमच्याकडून ओरिजिनल डिपॉझिट रिसिप्ट प्राप्त झाली आहे, त्यांना कळवावं लागेल, कारण त्यांना मग त्यांचं कन्फर्मेशन मिळेल. ड्युली डिस्चार्ज अलॉंग विथ युअर इन्स्ट्रक्शन फॉर द रिपेमेंट. तुमच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत रिपेमेंटच्या त्या आम्ही विचारात घेतल्यात आणि आता आम्ही ही डिपॉझिटची रक्कम तुम्हाला परत फेडणार आहोत 30 नोव्हेंबर 2019 रोजी, हे त्यांना सांगावं लागेल. सो बोर्ड ऑफ डायरेक्टर इन द मीटिंग, जी काय बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली त्यामध्ये किती तारखेला झाली, पत्र लिहिण्याच्या आधी मीटिंग झाली बरं का. 19 नोव्हेंबर 19 रोजी मीटिंग झाली, सॉरी 12 नोव्हेंबर 19 रोजी मीटिंग झाली हे असं दाखवलंय. सो या दिवशी मीटिंग झाली आणि आम्ही रिझोल्युशन पास केलाय, ठराव पास केलाय. कशासाठी? फॉर द रिपेमेंट ऑफ द डिपॉझिट, फॉर द रिडम्शन ऑफ डिपॉझिट. शक्यतो रिडम्शन हा शब्द वापरा, रिडम्शन ऑफ फिक्स डिपॉझिट. मग खाली डेटा दिलाय की तुमच्या रिपेमेंट ऑफ डिपॉझिटची माहिती एकंदरीत काय आहे, समरी काय. तर हे टेबल आपल्याला प्रिपेअर करावं लागेल, तर पाठ करावं लागणार तुम्हाला, पर्याय नाही त्याला काही. सो टेन्युअर ऑफ द डिपॉझिट 2 वर्षाची डिपॉझिट, त्यानंतर फिक्स डिपॉझिट रिसिप्टचा नंबर, त्याची अमाऊंट, त्याच्यावरचं व्याज 10% दराने आहे. ठीक आहे, असं तिथे तरी म्हटलं त्यांनी. ठीक आहे, पण हे 20,000 आले तिथे. सो इथे थोडस ना जम्बलिंग असं दिलंय त्यांनी की 1 लाखाच्या 10% काढले तर 10,000च येतात बरं का. पण कदाचित हे त्यांनी काहीतरी लमसम अमाऊंट इथे घेतली असणार आहे असं मला वाटतं, इथे क्लिअरिटी दिलेली नाहीये. ठीक आहे, पण 10% रेट ऑफ इंटरेस्ट म्हटलं त्यांनी. असो, पण मॅच्युरिटीला तुम्हाला 1 लाख प्लस किती देणार आहोत, 1 लाख प्लस 20,000, 1,20,000 रुपये देणार आहोत. त्यावर टॅक्स कापलंय गव्हर्नमेंटने, असं म्हटलंय त्यांनी की 2,000 रुपये कापले. तुम्ही काही रक्कम लिहा. ऍक्च्युली इथे हे जे 10% 20,000च्या काढले आणि 2,000 रुपये घेतलेत. ठीक आहे, इंटरेस्टच्या 10% 2,000 रुपये घेतलेत. TDS, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. नेट अमाऊंट 1,20,000 वजा 2,000, 1,18,000 एवढी दाखवली. एवढी रक्कम तुम्हाला हातात मिळेल आफ्टर टॅक्स डिडक्शन, टॅक्स कापल्यानंतर. हे त्यांना कळवावं लागणार तुम्हाला डिपॉझिट होल्डरला. सो ड्यू डेट ऑफ डिपॉझिट, तुम्हाला किती तारखेला पैसे प्राप्त होतील हातामध्ये, 30 नोव्हेंबर 19. हातामध्ये म्हणजे बँकेत जमा होतील ECS नी, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम, किंवा तुम्हाला चेक मिळेल बहुधा. सो प्लीज फाइंड इन्क्लूज्ड हिअर विथ, या पत्रासोबत काहीतरी पहा. काय दिलंय, क्रॉस्ड चेक. असा चेक की जो ज्यावर अशी क्रॉस मार्क असते वरच्या साईडला, ते चेक तुम्हाला दिलंय. त्या चेकची रक्कम 1,18,000, सगळं डिडक्शन टॅक्सचं जाऊन ही चेकची रक्कम आली आहे. चेकचा नंबर दिलाय इतका आणि त्याची डेट दिली आहे 30 नोव्हेंबर 19. जो बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक आहे, शिवाजीनगर ब्रँच पुणे, पिन कोड नंबर दिलाय त्या बँकेचा. पत्राच्या शेवटी तुम्हाला त्यांना थँक्यू यू ही एक पद्धत असते की तुम्ही पत्राचा शेवट अशा पद्धतीने करा, थँक्यू यू अँड युअर्स फेथफुली. ह्या साईडला उजव्या साईडला तुम्हाला लिहायचंय पत्राच्या, फॉर धारा ऑइल लिमिटेड, सिग्नेचर अशोक भट्टड, कंपनी सेक्रेटरी. आणि खाली इथे कंपल्सरी लिहायला विसरू नका, क्रॉस्ड चेक, जो चेक नंबर आहे वरचा तोच इथे लिहा. आणि हा क्रॉस चेक तुम्हाला पाठवला आहे हे त्यांना सूचित केलं जाईल या पत्राद्वारे. हा चॅप्टर आपला इथे संपलाय या पत्रामध्ये. मी पुढचा जो सेशन आहे तो लाईव्ह सेशन वर्गातूनच घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इतकाच असणार आहे. हा एकदा पत्र पहा व्यवस्थितपणे, व्यवस्थित समजून घ्या, काही शंका असतील तर विचारा. आणि ह्यापूर्वीचे पत्र जे आहेत 3 वेगवेगळे टॉपिक आहेत आपल्याकडे, आपण एकदा थोडंसं पाहूयात काय काय टॉपिक आपण पाहिलेत जर असेल. सो आपण आतापर्यंत जे टॉपिक पूर्ण कव्हर केलेले आहेत ते एकदा थोडस डिटेल्स पाहूया. जस्ट मिनिट, थोडस फास्ट रोलिंग करतो. चॅप्टर 1, 2, 3, 4, 5 व्यवस्थित सगळे झालेत. 6, 7, 8 हे सगळं झालंय आणि 9 सुद्धा झालंय. आपले छोटेसे आता हे छोटे छोटे 3 टॉपिक जे ना हे बाकी राहिलेत, हे आपण टॉपिक इथे काही दिवसांमध्ये पूर्ण क्लोज करून मग परीक्षेला जाऊन लढणार आहोत. ठीक आहे, सो हे जे 3 टॉपिक आहे महत्वाचे, करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स, डिबेंचर होल्डर्स अँड डिपॉझिटर्स, याला अगदी व्यवस्थित करा. पत्र व्यवस्थितपणे जसेच्या तसे लिहिता आले तर मार्क पूर्ण पडतील आणि दॅट विल बी हेल्पिंग यू ड्युरिंग द एक्झाम टाइम. तुम्हाला स्कोर करायला इथे चान्स आहे. एकतर MCQ, दुसरे पत्र, हे फार व्यवस्थित करा. आणि बाकी मोठे प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी सराव करा. रायटिंग प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. आपण आता भेटणार आहोत 22 तारखेला वर्गामधून SP च्या लेक्चरसाठी. ठीक आहे, त्याची वेळ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर येऊन जाईल.